संदर्भात थोडं भान असू द्या. नक्कीच आमचं जे टॉस बॉक्स आपण पाहताय त्या टॉस बॉक्सचे स्पॉन्सर ब्राईट होमचे प्रोप्रायटर निखिल टावरे आणि मयंक इंटरप्राइजेसचे संजय पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी त्याच अर्थातच डॉक्टर कपली सर आणि त्याचबरोबर मी संदेश बखारे आमच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद निखिल टावरे. आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज आशिष येतोय. षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज मॅन इन व्हाईट कॅप जय. पहिलाच बॉल स्विच अतिशय दमदार फटका. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्याच बॉलवर अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जयच्या बॅट मधून हा चौकार आलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस त्रिफाला उडवलाय. दंडागुल, फलंदाज बाद जय. महेश वीज अंगी लखलखे जाच्या तो मर्द मराठा. पण तो हा जो त्रिफळाचेज झालेला आहे हा बाद होण्यासारखा चेंडू नक्कीच नव्हता, कारण फुलटा चेंडू होता. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला होता. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ काय, खरं तर चांगला चेंडू नव्हता, पण त्यावर मात्र त्रिफळाचीत होतोय, क्लीन बोल्ड होतोय. तो या ठिकाणी जय. यस, कारण यामध्ये नक्कीच सर्व काही पॉसिबल आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर त्वरितच कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आशिष देखील दाखवून देतोय हम भी किसी से कम नाही. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय येतोय. पाहूया अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करेल. जयच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला होता, मात्र नक्कीच चांगली भागीदारी पाहायला मिळाली नाहीये पहिल्या विकेटसाठी. आपण पाहतोय पूर्ण स्पोर्ट पूर्ण आयोजित सुमित शेट मात्रे चषक 2022 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला अनुभवायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सलग आज दुसरा दिवस आपण पाहतोय. वळूया मॅचच्या दिशेने. यावेळेसचा बॉल समोर क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, कारण त्यांच्या डोक्यावर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा धमाकेदार चौकार. पूर्ण टीम असेल 6 अँड आउट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. वेस्ट इंडिज स्टाईलमध्ये क्रिकेट आपण पाहतोय. प्रत्येक बॉलवर हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा वळतोय. यावेळेसचा बॉल उडवलाय, अतिशय दमदार फटका. चेंडू जाईल, वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, अजून एक चौकार.
आहे. मात्र पहिल्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय बिघडतंय. पहिल्या सामन्यामध्ये अक्षय खेळला होता. अक्षयच्या समावेशामध्ये संघाला बळकटी आलेली आहे. आशिष या वलेचा बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. चेंडू डे बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक तिसरा चौकार. तर पॉइंटच्या वरून चेंडू उडवला होता. मात्र आउटफील्ड मधून चेंडू वलतोय आणि सरळ थर्ड मॅन सीमारेषे बाहेर झाला होता. 4 धावांसाठी चौकार आलाय. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. बॅक टू बॅक तिसरा चौकार अक्षयच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. या वलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. षटकाची समाप्ती. 16 धावा धावफलकावर 2 गडी बाद. आणि दरम्यान आपण पाहतोय आमचे मान्यवर कुंदन पाटील साहेब आमच्यापासून रजा घेताना. साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पूर्णा स्पोर्ट पूर्णा आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार असतील. अनेक अनेक धन्यवाद. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. 16 धावा धावफलकावर आहेत. सरासरी भरपूर चांगली आहे. मात्र आपण पाहतोय की 2 महत्त्वाचे गडी देखील बाद झाले आहेत या षटकामध्ये. 4 चौकार 2 गडी बाद असं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज आशिषच्या माध्यमातून. तर आता मात्र षटक क्रमांक 2 आहे. अजित येतोय. पाहूया अजित कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्यात आणि त्यानंतर मात्र नक्कीच या ठिकाणावरनं कमबॅक करावा लागेल. धावांवर रोख लावावा लागेल लाखेवले टीमच्या गोलंदाजांना. मात्र नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये जो नॉन स्ट्रायकर आहे. तर समोर आपण फलंदाज पाहतोय अतिश हा देखील एकही बॉल खेळलेला नाहीये. तर वैयक्तिक पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज होतोय. मॅन इन पनामा कॅप अतिश. तर गोलंदाज अजित बोलतोय. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉल. अवंतर धाव मिळेल. दोन्ही टीम भरपूर मजबूत आहेत आणि त्या कारणास्तव एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाहीये. अजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. या बलेसचा बॉल हलक्या हाताने टर्न केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत फेकी होईल त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडी मिसफील्ड जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि हे मात्र या ठिकाणी फलंदाजांच्या लक्षात आलं आणि त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग देखील झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर झाल्यात. या बलेसचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 2 नॉट 20. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. प्रत्येक बॉलचा अपडेटेड डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय आमचे गुणलेखक दीपक भुरे यांच्या माध्यमातून. तर आज मात्र नक्कीच आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सरांना देखील ऐकतोय. काल देखील सुरेख समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकला. त्याचबरोबर विकेट टावरे हे देखील आम्हाला साथ देत आहेत. आणि हा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
च्या बाहेर झालाय. चौकारांमध्ये डील करतोय पूर्ण संघ, कारण जयच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला, अक्षयच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिले, तर धीरजच्या बॅटमधून देखील आपल्याला एक चौकार पाहायला मिळतोय. धावफलक 4 ने पुढे सरकलंय. 24 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. अजितच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. या वेळेसचा बॉल अतिशय सुरेख ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली, फक्त एकच धाव मिळेल. अतिशय सुरेख आयोजन नियोजन आपल्याला अनुभवायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सलग हा दुसरा दिवस, उद्या मात्र मेगा फिनाले फायनलचा दिवस. या स्पर्धेचा विजेता कोण याचं उत्तर मात्र उद्या आपल्याला मिळेल. त्या दरम्यान अजित बोलतोय. या वेळेसचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. क्रिकेट मधील सेफ फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. बॉलरच्या डोक्यावरनं हा फटका खेळून काढला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह आपण पाहिला, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आतिश देखील चौकार जोडतोय धावफलकावर. प्रत्येक फलंदाजाच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलाय. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस स्टेप आउट झाला होता फलंदाज, परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क नाहीये. जसं पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतोय, लेंथ कमी केली आणि त्याचबरोबर वेगही दिला होता चेंडूला. बीट केलाय फलंदाजाला, चेंडू मात्र निर्धाव जातोय. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 2 गडी बाद, धावा धावफलकावर आहेत 29 धावा झाल्यात. 29 धावा धावफलकावर. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहूया, 2 षटकांमध्ये 29 धावा जरूर खर्च झाल्यात, मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये लाकिवली संघ कमबॅक करेल का, की त्या उलट हे सातत्य पुढे देखील पाहायला मिळेल. नक्कीच हे सातत्य जर पुढे देखील पाहायला मिळालं तर 50+ पूर्ण टीमची धावसंख्या पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही आहे. तर त्या उलट कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून संघाच्या संघनायकाने मात्र ऋतिकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ऋतिक गडक जो नेहमीच करतोय कामगिरी कडक, मात्र या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला कमबॅक करून देईल, की त्या उलट हे फलंदाज या षटकामध्ये देखील जास्तीत जास्त धावा ठोकतील. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी ऋतिक गडक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर फलंदाज धीरज जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय. पहिला बॉल, ऋतिक बोलतोय. पहिलाच बॉल, अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय. बिमारचा इशारा, यष्टीरक्षक बीट झाला होता, मात्र यष्टीरक्षकाच्या मागे चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव पळून काढली गेली आहे. अर्थातच 1+1 2 धावा मिळतील या बॉलवर. आणि या पुढील चेंडू फ्री हिट. यस, नंदन पाटील आपण या ठिकाणी संपर्क साधा. नंदन पाटील, आयोजकांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. षटकातील पुढील चेंडू, फुल टॉस बॉल, गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून गेलाय डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर, चौकार. वर प्रहार झालाय, चौकार आलाय. फलंदाज अतिशच्या बॅट मधून निघणारा हा दुसरा चौकार. नक्कीच चांगली फलंदाजी पूर्ण टीमच्या माध्यमातून देखील चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये विजयश्री खेचून आणला, चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली होती. आणि या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
ऋतिक गडक पुन्हा एकदा या वलेसचा बॉल समोरच्या दिशेने टोलावलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. ऋतिक गडक पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. या बलेचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. ऋतिकच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. षटकाची सुरुवात तर खराब झाली, त्यानंतर कमबॅक करण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा वळतोय. या बलेचा बॉल देखील भरपूर चांगला होता. चांगले प्रयत्न ऋतिकच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ओव्हर थ्रो झालाय. यस, तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, चौथी धाव देखील कंप्लीट होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. 4 धावा पलून काढल्या गेल्यात. नक्कीच एवढ्या उन्हामध्ये हे मात्र सोपं नसतंय. 4 धावा पलून काढणं. 4 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 4 ने पुढे सरकलंय. 41, 41 धावा धावफलकावर झाल्यात. काटे टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर काल्ले टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी या. षटकातील पुढील चेंडू. विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. नंदन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सिनियर खेळाडू दिलीप पाटील, आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. षटकातील पुढील चेंडू. या वलेसचा बॉल उडवलाय, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. वड कॅच, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या हाताचा वापर, दुसरा प्रयत्न झेल टिपला गेलाय. आणि मी विक्रांत इताडकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आहे चौकारासाठी. चौकार आणि षटकार. यस, बाबाई चौधरी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि जर लागोपाठ 3 षटकार लागवले तर आमचे ऑर्गनायझिंग कमिटीचे प्रणय चौधरी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. मला असं वाटतं की जर चांगली कामगिरी जर
22 केली तर कदाचित संध्याकाळी ईडीची धाड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यस, बाबाई चौधरी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पारितोषिकांचा वर्षाव होणार नाही असं होत नाही आहे, कारण मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं भरपूर पारितोषिक त्याच्यावर लावली गेली होती, मात्र ती पटकावता आली नव्हती त्याला. मात्र या मॅचमध्ये पाहूया काय करेल. षटकातील पहिला बॉल, या वेळेचा बॉल ऑन साईडला टोलवला आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव पळून काढली गेली आहे. भावेश अकाउंट ओपन करतोय आणि या एका धावेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक धावेसाठी देखील पारितोषिक लावलं गेलंय भावेशसाठी. एक धाव कंप्लीट झाली आहे भावेशच्या बॅटमधून. तर गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. षटकातील पुढील चेंडू, या वलेचा बॉल मिस टाइम फटका. चेंडू आवत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. 44 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. प्रणय आणि भावेश हे दोघे मैदानाच्या आतमध्ये आहेत. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आमच्या पंचांच्या उजव्या बाजूने वळतोय. षटकातील पुढील चेंडू, या वेळेचा बॉल जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव होतीये. यस, प्रेक्षकांची आतुरता या ठिकाणी संपते, कारण भावेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय. यस, निलेशजी टावरे यांच्याकडून लागोपाठ तीन चेंडू आहेत. 3 षटकार लगावले तर 5,000 रुपयाचा पारितोषिक निलेशजी टावरे हे मान्यवर कक्षामध्ये यांच्याकडून. आणि अर्थातच शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चेंडू उडवलाय जरूर, हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अशा प्रकारे भावेशची केली संपुष्टात येते. फलंदाज बाद भावेश चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन. रक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात प्रणय पाटील बाद होतोय. ₹500 पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक चेंडू, टॉप एज चेंडू आवत आहे. विकेट हॅट्रिक मध्ये या ठिकाणी नक्कीच गमावली जाते आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. फलंदाज बाद. शेवटचा बॉल होता आणि टॉस बॉक्समध्ये टॉस बॉक्स आमच्यासाठी स्पॉन्सर केलेलं आहे ब्राईट होम्स, अर्थात मयंक एंटरप्राइजेस, निखिलजी टावरे, त्याचबरोबर इम्पेरियल लुब्रिकंट ऑइल संजयजी पाटील यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण टॉस बॉक्स आपण पाहतोय त्यांचे विद्यमान आहे निखिलजी टावरे तसेच संजयजी पाटील.
टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. बंदरामारुती काल्हेर आणि काटे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेले आमचे सहकारी समालोचक विकी टावरे. ओव्हर टू विकी टावरे. धन्यवाद आदरणीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मॉन्टी म्हात्रे तसेच समीर पाटील आपणास विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते या दोन बलाढ्य संघांमध्ये नाणेफेकी होणार आहे. पूर्णा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मॉन्टी म्हात्रे तसेच समीर पाटील आपणास सुद्धा विनंती असेल. नक्कीच बंदरामारुती काल्हेर विरुद्ध जय गावदेवी काटे या दोन संघांमध्ये नाणेफेकी होते आणि नाणेफेकीचा कौल जय गावदेवी काटे या संघाच्या बाजूने लागलेल्या मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच दोन बलाढ्य संघ आणि नाणेफेक तुमच्या संघाच्या बाजूने लागलेले आहे. तर आपला प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणारा समोरील संघ एक बलाढ्य संघ म्हणून नावारूपाला आलेला संघ आहे बंदरामारुती काल्हेर आणि या संघाला कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कम से कम 10 पर्यंत थांबवू त्यांना. ओके, नक्कीच तुमच्या संघाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. आणि नाणेफेक हारलेला आहात, जर नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता त्या उलट करायचं आहे, फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये किती आव्हान समोरच्या संघाला ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50+. नक्कीच तुमच्या संघाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे जय गावदेवी काटी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद विकी टावरे, खूप खूप आभार. तर वळूया आपण सामन्याकडे. एक रंगतदार सामना बघायला मिळणार आहे. पाहतात सन्माननीय सुमित सेठ म्हात्रे चषक 2022 एक युवा आणि डॅशिंग नेते तसेच गोंदवलेगावचे विद्यमान उपसरपंच सुमित सेठ म्हात्रे यांच्या सन्मानार्थ यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तो म्हणजे पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांच्या वतीने. आज पूर्णा स्पोर्ट पूर्णा यांचं सुद्धा आज 1 वर्ष पूर्ण होत आहे स्थापनेला. त्यांचा वर्धापन दिवस आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती. आणि विशेष म्हणजे विशेष आभार आम्ही व्यक्त करणार आहोत ते म्हणजे सचिन स्पोर्ट पूर्णा, जगदीश पाटील अँड कंपनी. जगदीश पाटील असतील, हेमंत मेटकर असतील, डॉक्टर देवराज चौधरी असतील, यांचं संपूर्ण सर्वतोपरी सहकार्य, निखिल टावरे असतील, जय पाटील असतील, असे कित्येक नावं घेता येईल. यांचं संपूर्णपणे सहकार्य पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाला मिळालेलं आहे. त्यांच्या विद्यमाने हे आयोजित पंच इशारा करताय सामना सुरू झाल्याचा. समोर जे लक्ष आहे 47 ऋतिक आणि रोशन, ऋतिक रोशन अशी सलामीची जोडी. येस, भावेशसाठी जर भावेश झेल घेतला, भावेश चौधरी तर 500 रुपयाचा पारितोषिक आणि खास करून लोळण घेत सूर मारून झेल घेतला तर 1000 रुपयाचा पारितोषिक प्रणय चौधरी यांच्याकडून, तसेच निलेश टावरे यांच्याकडून सुद्धा. आणि बॉल जर अडवला तरी 100 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज जतीन. पहिला चेंडू आणि मात्र एक अपील केलं जाते कॉड बेंच.
झेल चावे आणि फलंदाज पहिल्या चेंडूवर सफलता. पहिल्या चेंडूवर हा बाद झालेला आहे आणि काय सुरुवात केलेली आहे जतीने आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा सफलता मिळते तेव्हा नक्कीच गोलंदाजाचं मनोधैर्य खूप वाढत असतं आणि संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो आणि फलंदाजी करणाऱ्या संघावर एक मानसिक प्रेशर बिल्डअप होत असतं, दबाव निर्माण होत असतो. जतीन संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन लेडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि पहिल्या चेंडूवर भलेही फलंदाजीमध्ये यश आलं नव्हतं, कसंही फारशी संधी मिळाली नव्हती जतीने. शेवटचे 2 चेंडू असताना जतीन खेळायला आला पण पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी सफलता मिळवून दिली. आता मात्र खेळण्यासाठी येतोय वैभव. वैभव कॅप्टन आहे संघाचा. पाहूया संघासाठी काय करतोय. लवकरच शैलीदार फलंदाज. जतीन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरनं निघून गेलेला आहे आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. शुभारंभ झालेला आहे, डावाला प्रारंभ झालेला आहे. धावसंख्या 1:47 धावांचं लक्ष, एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे कारण आपण पाहतोय 4 षटकांचा सामना आहे. आपण बघितलं जवळपास 11 किंवा 12 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत सामना जर लाखिवडी संघाला जिंकायचा असेल तर. जतीन पुन्हा एकदा जवळपास 10 ते 12 पावलांचं रनअप आहे. याला एक चांगला फटका पॉइंटच्या वरून आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेकडे जातोय. शतक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र अडवू शकणार नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. अतिशय सुंदर फटका गॅपशी युद्धली होती कारण पॉइंटला क्षेत्ररक्षक पॉइंट जवळून त्याच्या डोक्यावरना फटका खेळला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 5. जतीन पुन्हा एकदा. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. खेळण्याचा प्रयत्नही केलेला नाही वैभव याने आणि बाकीचं काम मात्र पंच करतायत. वाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते 6. 1/6. भावेशसाठी खूप प्रतिशयाची किरामत झालेली आहे पण त्याचा फायदा भावेश उचलतोय का बघायचं आहे. जतीन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र काय फटका खेळलेला आहे. लॅब स्वीपचा फटका आणि चेंडू जात येते लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुवर्ण संधी दिली. भावेशकडे जर आपण बॉल टोळवला ग्राउंड शॉट मारला तर आपणास सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे कारण ही संधी भावेशला मिळेल जेव्हा भावेशकडे चेंडू जाईल. काय पारितोषिक रक्कम लागलेली आहे संदेश वखारे. मला सुद्धा असं वाटतंय की आपणही मैदानात जावं. भावेशला अशा प्रकारची रक्कम लावलेली आहे. चेंडू अडवण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि फलंदाजाला संधी आहे. आपण जर ग्राउंड शॉट भावेशकडे टोळवला तर आपणास सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या मात्र जी झालेली आहे ती 12 धावा झालेल्या आहेत. आपण जी मॅच पाहतोय दोन्ही संघामध्ये पाहतोय की 47 धावांचं लक्ष्य आणि लक्ष्याचा पाठलाग करताना भलेही पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला
पण मात्र एक चांगली सुरुवात. कारण जेव्हा तुम्ही आस्किंग रन रेट आवश्यक धावगतीनुसार सुरुवात करतात तेव्हा येणारी जी षटके असतात त्यामध्ये तुमच्यावर मानसिक दबाव थोडासा कमी होतो. आणि दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळाली 12 धावांची. पहिल्या सामन्यामध्ये रोशन याने काय फलंदाजी केली होती, भले विस्फोटक फलंदाजी केली नव्हती पण अँकर रोल केला होता. अगदी पहिल्या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकापर्यंत संघाचा विजय त्यांनी साकार केला. आणि मात्र विजय आपल्या संघाला मिळवून दिला शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या षटकापर्यंत खेळपट्टीवर थांबून. यावेळेला मात्र आक्रमण करतो ते वैभव. वैभव याने एक चौकार आणि एक षटकार लगावलेला आहे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाजीसाठी अजून मला वाटते अजून पहिलंच षटक आहे, कारण या षटकातले फक्त 3 चेंडू टाकून झालेले आहेत. महागडं षटक. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून गेला. थोडंसं साशंक नजरेनं बघितलं पंचांकडे. पण मात्र मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पंच हे MCAचे पंच आहेत आणि कित्येक वर्षाचा खूप दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे पंच म्हणून. पंच हेमंत ठाकूर, पंच संजय सांगेकर, पंच मनीष सिंग तिन्ही नामांकित पंच आहेत या स्पर्धेसाठी. जतीन लेफ्ट आर्म याला फटका केला, चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये कारण क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरला खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा वैभव पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्या होती 14. 47 धावांचं लक्ष आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स. 2 षटके संपल्यानंतर पंच त्या ठिकाणी वॉर्न करतील. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक मागलं षटक बघायला मिळते. करता करता 14 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. गावदेवी पूर्णा विरुद्ध गावदेवी लाखिवली या 2 संघामधील सामना आपण पाहतोय आणि 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी लाखिवली. जतीन पुन्हा एकदा मार्गस्थ लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आपल्या वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात जतीन आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. वेग फार महत्वाचा नसतो. भावेश याने जर एका टप्प्यावर चेंडू जरी अडवला तर करण चौधरी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. जतीन लेफ्ट आर्म याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत झेलवण्यासाठी संभावना नाहीये. हे षटक खूप लांबणार आहे. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली 16. एक चांगली तर सुरुवात म्हणता येईल. मात्र स्वैर मारा या षटकामध्ये बघायला मिळाला. आमचे एक्सपर्ट स्कोरर दीपक भोरे माहिती देतील या षटकामध्ये किती वाईट चेंडू टाकून झाले. 3 वाईट चेंडू टाकलेले आहेत. जेव्हा संघर्ष असतो, संघर्षपूर्ण सामना असतो तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी असते ते आपल्या संघाला मारत ठक असते. आम्ही वळणार आहोत ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. मान्यवर कक्षामध्ये यांनी खरं तर ग्रामीण क्रिकेट असो सिटी क्रिकेट असो नेहमीच क्रिकेटसाठी फार मोठं योगदान आणि त्यांना मी नेहमीच पॉवर प्लेचा बादशाह म्हणून समजतो. किंग ऑफ रिंग नंदन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान निलेशजी ठावरे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. नंदन पाटील मित्रांनो एक स्पोर्ट्समनशिप खेळावृत्तीने खेळणारा नेहमीच हा खेळाडू नंदन पाटील. आणि आत्ताच मागच्या आठवड्यात आपण बघितली स्पर्धा पंचकोशी प्रीमियर लीगचे शिल्पकार. खूप अपार मेहनत ती स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांनी घेतली. 6 गावांना एकत्र करून फार मोठ्या स्पर्धेत त्यांनी आयोजन केलं. त्यानंतर सिनियर खेळाडू दिलीप पाटील कित्येक वर्षापासून मन्या मारुती कालेरी संघासाठी फार मोठे योगदान देतात. त्यांचेही स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. आणि नेहमी शांत डोक्याने खेळणारा खेळाडू. कधी बघा तुम्ही मैदानावर शांत डोक्याने खेळणारा खेळाडू यस निलेशजी टावरे आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. दिलीप पाटील सिनियर खेळाडू आहे. कालेर गावासाठी फार मोठं योगदान. मन्या मारुती रेग्युलर क्रिकेटसाठी ते एक गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. वेगवान गोलंदाज. त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात येते. क्लीन बॉल टिफलाचित अराउंड दी लेग.
महत्वाचं आहे. पण रोशन असा एक फलंदाज आहे, कुठल्याही क्षणी तो संघाला विजयाकडे घेऊन जाऊ शकतो. यस मित्रांनो, आपण आज आम्ही या ठिकाणी झाले की पूर्णा स्पोर्ट पूर्णा या संघाला 1 वर्ष पूर्ण झालं. आज वर्धापन दिवस आहे त्यांचा आणि उद्या आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि जेव्हा पूर्णा स्पोर्ट पूर्णा हा संघ ॲक्शनमध्ये दिसेल तेव्हा सुद्धा धावांची लयलूट होते की बक्षिसांची लयलूट होते बघायचं आहे. खूप अपेक्षा आहेत पूर्णा गावच्या पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघाकडून. दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघामधून पूर्णा गावचे. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र डिफेन्स केलेला आहे, बचावात्मक इथे खेळलेला आहे, काय चेंडू टाकलेला हाताळलेला आहे, अप्रतिम. राहुल याचं वैशिष्ट्य असं आहे की मसल गेंदबाज म्हणून त्याची ख्याती आहे. रनअप फारसा नाहीये. रिस्क बॉलर आपण ज्याला म्हणतोय, चहार म्हणा किंवा बिष्णोई म्हणा, त्याने दाखवून दिलेला आहे. आणि हा मात्र मसल अगदी खांद्याचा वापर करते, जागेवरच गोलंदाजी करतोय. पाहू शकता आपण कशा प्रकारे गोलंदाजी आहे, खांद्याचा वापर. यावेळेला मात्र पंचांचा काय इशारा, बीमर चेंडू आणि चेंडू सफर करतोय तो म्हणजे फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. सत्तेचाळीस धावांचं लक्ष आहे, निम्मा पल्ला पार केलेला आहे. $47 इज अ टार्गेट. 47 धावांचं लक्ष आहे. राहुल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावर आता फोर्स केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळला आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झाली 27. आता मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. महागडं षटक पुन्हा एकदा बघायला मिळतंय. पहिले 2 चेंडू टाकल्यानंतर खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या राहुल याने. पण एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला मात्र अपील केलं जात आहे, पायचीचं जोरदार अपील केलं जाते. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉर्ट मिडू घेतला नाहीये, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव पूर्ण होते. पंचांचा लेग बायचा इशारा. 2 धावा पूर्ण करतोय. लेग बायच्या रूपाने 2 धावा मिळत आहेत. धाव संख्या झाली 29 म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. जतीनच्या पावलावर पाऊल ठेवून राहुल गोलंदाजी करतोय. याला पुन्हा स्वीपचा फटका खेळल्याच्या नंतर डीप स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या झालेली 30. रोशन आणि अजित अशी जोडी. धावसंख्या झाली 30. अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे आणि दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही की विजयाकडे वाटचाल करतोय. आणि आता मात्र सलामी आलेला रोशन हा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल आणि हे फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. तुम्ही तुमच्या धावा किती करतात आणि समोरचा पार्टनर सहकारी
फलंदाज आहे त्याच्या धावा तुम्ही किती पळून काढतात हे फार महत्वाचं असतं. रोशनने ते काम केलेलं आहे आज या इनिंगमध्ये. आपल्या सहकार्यांच्या धावा त्यांनी पळून काढलेल्या आहेत. आता मात्र खेळण्यासाठी पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होईल रोशन. यावेळेला मात्र चेंडू खेळलेला आहे, अगदी खाली राहिला होता. शेवटच्या क्षणी खेळला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. स्वभाव न्यारा त्याला मानतई गाव लोक सारा. गोर गरिबांचा सहारा आला चमकून कोहिनूर हिरा. आई दादाचा स्वभाव न्यारा त्याला मानतई गाव. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, 34 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. फलंदाजी खूप छान झाली होती पूर्ण संघाची, मात्र गोलंदाजीमध्ये ती धार बघायला मिळालेली नाहीये, व्हेरिएशन बघायला मिळालेलं नाहीये. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सोपं समीकरण आहे, पण क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. काल जवळपास 1-2 सामन्यामध्ये व्यत्यय आला होता, बघितलं आपण. लागोपाठ 2 षटकार लगावून सुद्धा 3 चेंडूमध्ये 7 धावासाठी संघर्ष करावा लागला दापोडे संघाला बलाढ्य गोरसे संघाच्या विरुद्ध. अगदी विजयाच्या वाटेवर उभा असताना सुद्धा हा संघ पराभूत झाला. म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधलं जातं. या सकाळच्या सामन्यामध्ये निकोलस पुरान आणि पॉवेल यांनी सुद्धा भारताच्या विरुद्ध जी फलंदाजी केली होती तिच्यावर पाणी फिरलं होतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जे संघ आहेत, वेस्ट इंडिज संघ आणि दक्षिण आफ्रिका संघ, या संघाचं काहीच सांगता येत नाही. कारण काल बघितलं आपण निकोलस पुरान आणि पॉवेल यांनी काय फलंदाजी केली होती. जवळपास विजयाकडे वाटचाल. यावेळेला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. आणि यावेळेला मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल. जिथं बघावा तिथं या सुमित दादाची चर्चा हाय. जिथं बघावा यस निखिलजी मिटकर रील स्टार कुठे असतील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. यस इंस्टाग्रामवर खूप फेमस आहे. आपण यायचं आहे. आपण कुठे असाल तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सध्या खूपच मीडियाचा खूप जमाना आहे. फेसबुक, इंस्टाग्राम. Yes, definitely 1 million followers. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. याला फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. चेंडू जाते पॉइंटला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. सामना अजून संपलेला नाही संदेश, कारण 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. जय पुन्हा एकदा जय. याला फलंदाजीमध्ये फारसं यश आलं नव्हतं. पहिल्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती, यावेळेला गोलंदाजी कशा प्रकारे करतोय बघायचंय. आज गोलंदाजाने खूप निराश केलेलं आहे. सुरुवातीचे 2 जे फ्रंटलाईन गोलंदाज होते, जतीन आणि राहुल. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय स्क्वेअर इज थर्ड मॅन. सीमा रेषेच्या पुढे आउटफील्ड फास्ट आहे, थांबू शकणार नाहीये. चौकार.
चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 39. आता जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 8 धावा, सोपं समीकरण. याला फक्त टर्न केलेला आहे फाईन लेगकडे आणि त्यावर 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव पूर्ण होते. 8 चेंडू आणि 7 धावा, सोपं समीकरण आहे. आणि 3 फलंदाज फक्त बाद झालेले आहेत. खेळपट्टीवर रोशन आहे. रोशन त्याचबरोबर सागर यांनी मागच्या मॅच मध्ये ह्या जोडीने संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता, अपीलही केलं होतं, मात्र 1 धाव पूर्ण होते. आता मात्र जिंकण्यासाठी सोपं समीकरण राहिलेलं आहे. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 6 धावा. मात्र या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या थोडी थांबलेली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये एक प्रतिहल्ला केला होता. मागली षटकं ठरली होती. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. 8 ते 10 पावलांचा रनअप आहे. यावेळी मात्र स्विजिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडी द्विधा मनस्थिती झाली. शेवटच्या क्षणी विचार बदलला. यस, नो ऍक्शन, डेलिबरेटेड पॅडेट. पंचांचा या ठिकाणी कुठल्या प्रकारे धाव नसलेल्या चेंडूवर, कारण कुठल्या प्रकारे पवित्रा घेतला नव्हता त्या ठिकाणी फलंदाजाने. डेलिबरेटेड पॅडेट म्हणून संबोधलं जातं क्रिकेटमध्ये. तर आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मित्रांनो, आपण पाहतात ही स्पर्धा पाहतात समित सेठ म्हात्रे चषक 2022. सन्माननीय युवा आणि डॅशिंग नेते तसेच विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गोंदवलीचे समित कुमार म्हात्रे यांच्या सन्मानार्थ, यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा पूर्णास्फोट पूर्णा यांच्या वतीने आणि खास करून पूर्णास्फोट पूर्णाला जे सहाय्य लाभलेलं आहे ते म्हणजे सचिन स्फोट पूर्णा संघाचं 40+. सुशांतनी जर सामना जिंकून दिला तर या ठिकाणी विक्रांत इतळकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. सुशांतला सुवर्ण संधी आहे, पण सुशांतला मॅच जिंकणे फार महत्वाचं असणार आहे. त्यानंतर पारितोषिक. याला तर पॉइंटच्या वरून फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यांनी खरं तर अष्टपैलू कामगिरी केली, फलंदाजीची फारशी संधी त्याला मिळाली नाही, ते सुद्धा एक चौकार लगावला, मात्र काय गोलंदाजी केली होती स्लॉगर मध्ये, 2 फलंदाज बाद केले आणि फक्त 4 धावा दिल्या. सागर इज द मॅन ऑफ द मॅच. गावदेवी लाखिवली संघाचा सागर मॅन ऑफ द मॅच आणि पराभूत झालेला संघ जो आहे गावदेवी पूर्ण संघामध्ये नको दुसरा द्या जयेश जयेशच असेल. अक्षय लागोपाठ 3 चौकार ज्याने लगावले. अक्षय टावरे पराभूत संघातील खेळाडू अक्षय टावरे. सर्वप्रथम अक्षय टावरे आपण यायचंय. आपण जे 3 चौकार लगावले आणि आपला संघ पराभूत जरी झालेला असला तरी मात्र 3 चौकार जे लगावले डावाला एक आकार दिला होता. अक्षय आपण यायचं. अक्षय टावरे प्रथम आपण यायचंय. सर्वप्रथम आम्ही पराभूत झालेला जो संघ आहे संघातील खेळाडूला आम्ही पारितोषिक आम्ही देऊ. पराभूत संघासाठी आमच्याकडे जी पारितोषिक आहेत ती म्हणजे माननीय भरत शेठ पाटील व मोगा पाटील याचकडून गिफ्ट, तसेच राकेश पाटील जे विहान एंटरप्राइजेस काल्हेरचे प्रोप्रायटर आहेत त्यांनी सुद्धा गिफ्ट दिले.